माझ्या प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार. समजा जर का तुम्ही स्टॅम्प पेपर खरेदी केला आणि त्या तुमच्या नावच्या स्टॅम्प पेपरचा वापर दुसऱ्याच कोणीतरी व्यक्तीने केला तर चालेल का? आणि असे केले तर कोणकोणत्या कायदेशीर अडचणी निर्माण होतील हे आजच्या भागात जाणून घेऊ. तसेच या दादांचीही खूप छान कमेंट आहे. या कमेंटला उत्तर व्हिडिओच्या शेवटी देऊया. ज्यावेळेस आपल्याला कोणताही करार किंवा ॲफिडेविट करायचे असते त्यावेळेस आपण स्टॅम्प पेपर खरेदी करतो. आता हे स्टॅम्प पेपर कसे खरेदी करतो तर स्टॅम्प वेंडरशिवाय, आपल्या महाराष्ट्रात तरी स्टॅम्प वेंडरशिवाय इतर कोणालाही स्टॅम्प विकण्याची परवानगी नाही. आपण स्टॅम्प वेंडरकडे जातो, ते आपलं आधार कार्ड बघतात, त्यांच्या रजिस्टरवर जो व्यक्ती स्टॅम्प घेणार आहे त्याची सही घेतात, त्याचा आधार कार्ड चेक करतात आणि त्या स्टॅम्पवर त्याचं नाव लिहून, जो स्टॅम्प वेंडर स्टॅम्प विकतो त्याचंही नाव लिहून शिक्का देऊन तो स्टॅम्प त्या व्यक्तीला ते देतात. नंतर ती सदरची व्यक्ती तो स्टॅम्प आणून त्या व्यक्तीचं जे करार करायचं असेल किंवा ॲफिडेविट करायचं असेल त्या कामात तो वापरतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं असं नाही. अशीच एक गोष्ट आहे जी खरोखरची आहे. सुरुवातीच्या काळात वकिलीमध्ये मी ज्युनियरशिप करत होते. त्या काळात सुरुवातीला आमचे सिनियर खूपच चांगले आणि खूपच छान स्वभावाचे होते. जितके ते शिस्तीचे कडक होते तितकेच ते आम्हाला प्रत्येक गोष्ट स्वतःहून शिका असे प्रोत्साहनही देत होते. कारण त्यांचं म्हणणंच होतं की इथे तुम्हाला कोणी बोट धरून शिकवणार नाही, इथे तुम्हाला स्वतःचं स्वतः शिकायचं आहे, तेही अनुभवातूनच. परंतु आपल्या पक्षकारांचं नुकसान होता कामा नये असे आमचे सिनियर नेहमीच आम्हाला चांगलं मार्गदर्शन करत आलेले होते आणि अजूनसुद्धा करत आहेत. तर एकदा असं झालं, जेव्हा दोन व्यक्ती करार करण्यासाठी कोर्टात येतात. कोर्टात आले की पहिला ते वकील शोधतात, वकिलांकडे येतात. आता सर्रास सगळ्यांना माहिती असते की स्टॅम्प त्यासाठी लागतो. प्रथम ते येतात, वकिलांना सांगतात की आम्हाला असा असा करार करायचा आहे. आता हे बाहेर कसं झालेलं असतं, ज्याला करार करून घ्यायचा असतो त्याने त्याला गोड बोलून आणलेलं असतं. कारण जोपर्यंत आपलं काम होत नाही तोपर्यंत माणसं आपल्याशी गोड बोलतात आणि परत अशीच रस्त्याने सोडून निघून जातात. येताना गाडीतनं घेऊन येतात आणि जाताना आता मला दुसरं काम आहे, मी चाललो, तू तुझ्या कामाला जा असं म्हणून त्याला तिथंच रस्त्यावर सोडून निघून जातात. अशी बऱ्याच घटना मी तर पाहते. त्यापैकी एक म्हणजे ज्यावेळेस स्टॅम्प आणायचा होता त्यावेळेस जो करार करून देणारा होता तो म्हणाला, आता आहे का, आम्ही स्टॅम्प आणायचा, पैसाही आम्हीच घालवायचा. मग तो करार करून घेणारा व्यक्ती म्हणाला, ठीक आहे, मी जातो, मी स्टॅम्प घेऊन येतो, स्टॅम्पचे पैसे पण मीच देतो. मीही त्यांना म्हटलं, ठीक आहे जावा तुम्ही स्टॅम्प घेऊन या, तोवर आमचे सिनियर येतील. त्यानंतर आमचे सिनियर आले, ते म्हणाले, नाही, ज्याचा स्टॅम्प आहे, ज्याने करार करून द्यायचा आहे त्याने स्टॅम्प विकत आणला पाहिजे त्याच्या स्वतःच्या नावचा. तुम्ही स्टॅम्प आणायचा नाही, कारण तुम्ही लिहून घेणारे आहात आणि हे लिहून देणारे आहेत. अशा प्रकारे त्यांचं करार झालं. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, प्रत्येक वेळी दस्त करणं शक्य नसतं. दस्त करताना काही वेळेला अडचण येतात. त्यामुळे लोक कसं करतात, तात्पुरतं छोटे मोठे करार असतात ज्याच्यामध्ये फार काही त्यांना अडचणी येत नसतात, एकमेकांचा विश्वास असतो. त्यावेळेस ते आपले लवकरात लवकर येऊन लवकर मोकळं व्हायचं या उद्देशाने नोटराईज करार करतात. अशा प्रकारे त्यांचं ते काम झालं, ते निघून गेले. त्यानंतर आम्ही सरांना विचारलं, असं का सर, त्याने जरी स्टॅम्प आणला असता तरी काय फरक पडला असता. तर आम्हाला आमच्या सिनियरने किस्सा सांगितला की खूप वर्षापूर्वी असंच एक प्रकरण झालेलं, ज्याच्यामध्ये एक दस्ताचाच म्हणजे एक दस्त प्रकारचा करार झालेला, म्हणजे एक साठेगताचा करार झालेला. त्याने पैसेही घेतलेले आणि पैसे घेऊन जमीन देतो असंही लिहून घेतलेलं.
आणि रक्कम पण लाखाच्या घरातच घेतलेली होती जवळजवळ. आणि ज्यावेळेस तो करार पूर्ण करायची वेळ आली त्यावेळेस सदर व्यक्ती टाळाटाळ करायला लागली आणि त्या जमिनीतून कब्जाही सोडत नव्हती. अशावेळी सदरचा व्यक्ती जेव्हा कोर्टात गेला की हा करार रद्द करून घ्यावा, त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीने ज्याने लिहून घेतले आहे त्या व्यक्तीने असं कोर्टात साक्ष दिली की साहेब, हा जो स्टॅम्प आहे तो जरी माझ्या नावचा असला तरी माझ्यावर दबाव आणून हा स्टॅम्प आणलेला आहे आणि माझ्यावर दबाव आणून ह्यांनी हे सर्व लिहून घेतलेलं आहे. मुळातच मला या कराराची मान्यताच नव्हती. या कराराबद्दल मला कुठलीही कल्पना नव्हती. मला सर्व गोष्टी फसवून केल्या गेल्या आहेत, अशी त्याने कोर्टात साक्ष दिली. असा त्याचा चुकीचा दुरुपयोग झाला. आता यामध्ये कायदा काय सांगतो की ज्या व्यक्तीने स्वतःच्या नावाने स्टॅम्प खरेदी केला असेल त्या व्यक्तीने तो स्वतः किंवा त्याच्या वारसांनी किंवा त्याने नेमलेल्या अधिकृत व्यक्तीनेच त्या स्टॅम्पचा वापर करायचा असतो. इतर कोणीही त्या खरेदी केलेल्या स्टॅम्पचा वापर करू शकत नाही. समजा तुम्ही खरेदी केलेल्या स्टॅम्पचा वापर, तुम्ही खरेदी केलेला म्हणजे तुमच्या नावच्या स्टॅम्पचा वापर जर का दुसऱ्या कोणी व्यक्तीने केला तर काय काय अडचणी, कायदेशीर अडचणी निर्माण होतील. तर एकतर तो स्टॅम्प अवैध ठरवला जाईल, कोर्टात तो पुरावा म्हणून नाकारला जाऊ शकतो. तसेच जर का खरेदी विक्रीसारखे व्यवहार त्या स्टॅम्पच्या आधारे झालेले असतील तर ते व्यवहार रद्द केले जाऊ शकतात. तसेच स्टॅम्प ड्युटी भरलेली वाया जाऊ शकते. तसेच तुमचा विरोधी पक्षसुद्धा याचा वापर करून कोर्टात वाद निर्माण करू शकतो. अशा प्रकारे भविष्यात जर का तुम्हाला कायदेशीर अडचणी निर्माण करायच्या नसतील किंवा कायदेशीर अडचणी टाळायच्या असतील तर ज्याच्या नावाने स्टॅम्प खरेदी केला आहे त्यानेच तो त्याचा वापर केला पाहिजे. असंच मला एक पर्सनली उदाहरण अनुभवायला मिळालं. मी असंच कुठल्या तरी कामासाठी बाहेर आलेले, बहुतेक झेरॉक्स काढायला किंवा टायपिंग करायला, काहीतरी मी कुठल्या तरी कामासाठी बाहेर आलेले. तेव्हा दोन व्यक्तींचे शाब्दिक चकमकी चालू होत्या. म्हणजे शाब्दिक भांडणं असतात त्या प्रकारची भांडणं चालू होती. त्यांच्या शेजारी एक छोटीशी छानशी क्यूटशी मुलगी शांतपणे ऐकत होती आणि त्यांचं चाललेलं, माझं काम चाललेलं. थोड्या वेळाने माझ्या अंगावर कोट वगैरे बघून, बँड बघून ते लोकांनी मला विचारलं, होय मॅडम, ह्या पोरीनं जर का नोटरी स्टॅम्प घेतला, नोटरीसाठी स्टॅम्प घेतला तर काय अडचण आहे? मी म्हटलं काहीच अडचण नाही. तर ते म्हणाले मग ह्या पोरीच्या नावाने स्टॅम्पच मिळेना. मी म्हटलं का मिळेना? नाही, ते म्हणते ती पोरगी लहान आहे म्हणून. म्हटलं किती वर्षाची आहे? तर म्हणले 17 वर्षाची पोरगी आहे. म्हटलं बरोबर आहे, अज्ञान आहे ती, अज्ञानाच्या नावाने कुठलाही करार होत नाही, नोटरी करारसुद्धा होत नाही. त्यामुळे तिच्या नावाने स्टॅम्प तुम्हाला कोणीच देणार नाही, कोणाला अडचणीत यायचं आहे. मग ठीक आहे. मग 5 मिनिटांनी त्यांची परत एकमेकांशी बोलणी चालू झाली. परत माझं काम होतंय तोवर ते परत बोलले, होय मॅडम, कर्नाटकात सगळं चालतं, हिथंच लय अडचणी का येतात? मी म्हटलं कसल्या अडचणी येतात? अहो, ह्या पोरीचं लग्न झालेलं होतं, हिला कर्नाटकात घेऊन गेलेलो आणि आता ही पोरगी नांदली नाही म्हणून आता तिच्या सासूने सांगितलं आहे की तुम्हाला वेगळं व्हायचं आहे तर व्हा, सगळं घेऊन जावा तुमचं आहे ते, पण लिहून द्या आम्हाला की पोरगी आता काय स्वतःहून राहणार नाही आहे. मी म्हटलं 17 वर्षाच्या पोरीचं तुम्ही लग्नच कसं काय केलं? तिला बघून तरी वाटतंय का ती आता लग्नाच्या इतक्या ह्याची आहे म्हणून? आणि ही सगळी म्हणलं जेलमध्ये जाण्याची लक्षणं आहेत की. ते म्हणले अहो, हे इथं नाही सगळं झालेलं, हे कर्नाटकात झालेलं होतं.
कर्नाटकात काही अडचणी येत नाहीत. मी म्हटलं कर्नाटकात होत असतील ह्या गोष्टी, महाराष्ट्रात अशा गोष्टी होत नाहीत. आणि जेलमध्ये जायचीच ही सगळी तुमची लक्षणं दिसत आहेत. मग नंतर काय झालं माहिती नाही, ती मुलगी ते सगळे तिथून निघून गेले. परत तिथे काय झालं ते मला काही त्याची कल्पना नाही. परंतु काही वेळेला आपल्या महाराष्ट्र शासनाने काही एक गोष्टी ज्या कायद्याच्या दृष्टीने निर्णय घेतलेले आहेत ते अगदी योग्य आणि बरोबर आहेत. फक्त आपल्यात एकच अडचण होते की आपल्या नागरिकांच्या दृष्टीने, त्यांच्या सोयीच्या दृष्टीने कायदे खूप छान बनत आहेत, फक्त त्याची अंमलबजावणी कोणी केली नाही किंवा तो कायदा मोडला तर तितकी गांभीर्याने त्याची शिक्षा होत नाही, ही ते अडचण येते. कारण जर का एखाद्याने कायदा मोडला आणि त्याची दखल घेऊन त्याला अशी गंभीर स्वरूपाची शिक्षा झाली तर कदाचित कायदा मोडणाऱ्यांची संख्या कमी होईल, का तर शिक्षेच्या भीतीने. त्यामुळे खरोखरच आपण महाराष्ट्रात राहतो हे आपल्यासाठी खरंच आपण भाग्यवान आहोत. आपल्या कोर्टकामात आपल्याला पुराव्याची नितांत गरज असतेच. आणि जरी कोणाला वाटत असलं की एखादा करार करून दिला किंवा एखादी गोष्ट लिहून दिली करारा स्वरूपात, नोटराईज स्वरूपात, की आपण काही परत कोर्टात जायचं नाही, तो आपल्यात करार होणार असतो. पण तसं होत नाही. काही वेळेला भविष्यात काय होईल हे कोणाला काही माहिती नसते. आज ज्याचे संबंध चांगले आहेत उद्या ते संबंध बिघडूसुद्धा शकतात. आणि काही वेळेला कोर्टात येण्याची, कोर्टात तो कागद साबित करण्याची वेळसुद्धा येऊ शकते. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक कोणतीही गोष्ट जेव्हा आपण कोर्ट कामात करतो तेव्हा काळजीपूर्वक केली पाहिजे. आता राहिलं पुराव्याचं. उदाहरणार्थ तुम्ही ही ओडिशामधली घटना तुम्हाला माहितीच असेल. अख्खं इंटरनेटवर हीच गोष्ट सगळीकडे चालू आहे. ह्या गरीब व्यक्तीला केवळ बँकेत त्याच्या बहिणीचे पैसे काढायचे होते, जी मृत झालेली आहे. त्या मृत बहिणीचा मृत्यूचा दाखला हा पुरावा म्हणून बँकेने मागितला. तसेच त्या बहिणीला वारस म्हणून तिच्या मुलाचं नाव होतं, तोही मयत होता. वारस म्हणून हिचा भाऊ तिला नॉमिनी म्हणून नव्हता. त्यामुळे बँकेतल्या लोकांनी मृत्यूचा दाखला त्यासोबत वारस प्रमाणपत्र आणायला त्या व्यक्तीला सांगितलं. परंतु कदाचित तो व्यक्ती अशिक्षित असेल, त्याला एवढं कायद्याचं नॉलेज नसेल. त्यामुळे आणि मुळातच तो एक खूप गरीब असा व्यक्ती आहे. त्यामुळे त्याच्याकडनं तरी कोणी काय अपेक्षा करायची आणि समाजाने तरी काय अपेक्षा करायची. अक्षरशः तो त्याच्या बहिणीचा मृतदेह जो दफन केलेला होता तो मृतदेह काढून तो बँकेच्या आवारात घेऊन आला, हे दाखवायला की खरंच ही मयत झालेली आहे. खरं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पुरावा हा महत्त्वाचा असतो. उदाहरणार्थ जेव्हा आम्ही जन्मदाखला, मृत्यू दाखल्याची मागणी करणारे अर्ज करतो त्यावेळेसुद्धा जेव्हा मृत्यूच्या दाखल्याचे मागणीचे अर्ज आम्ही करतो, काही वेळेला ग्रामपंचायतीत त्याची नोंद घालायची राहून गेलेली असते. काही व्यक्ती घरी मयत पावतात आणि त्यांची मृत्यूची नोंद व्हायची राहिलेली असते. काही व्यक्ती घरी जन्माला आले असतात जुन्या काळात आणि त्यांच्या जन्माची नोंद राहिलेली असते. अशा वेळी जेव्हा मृत्यूच्या नोंदीसाठी अर्ज करतो त्यावेळेस जे गावात 4 खांदेकरी होते, खांदेकरी त्यांची साक्षसुद्धा लागते की ही व्यक्ती त्या मृत व्यक्तीला खांदेकरी म्हणून होते, ह्याचा पुरावा. म्हणजे जो मयत झाला तो मयत झाला त्याचा पुरावा द्यायचा. जो जन्माला आला त्याची सूईन, आता तो घरी जन्माला आला, हॉस्पिटलमध्ये जन्माला आला तर त्याचा तिथे हॉस्पिटलमध्ये नोंद असतेच, पण घरी जन्माला आलेल्या माणसाची तर कुठे नोंद नसते. मग त्याची ती सूईन जिने घरी बाळंतपण केलं तिचं एक साक्षीदार म्हणून ॲफिडेविट, म्हणजे जन्माला आला हे दाखवणारा सुद्धा पुरावा लागतो, मृत्यू पावला हे दाखवणारा सुद्धा पुरावा द्यावा लागतोच. त्यामुळे पुराव्याच्या कामी ज्या गोष्टी आपण कोर्ट कामात करतो त्या गोष्टी काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून मगच त्याच्यावर सही केली पाहिजे. कारण भविष्यात
कधी कुठल्या कागदाचा कुठे वापर होईल हे आपण कोणीही सांगू शकत नाही. आता येऊया सरांच्या कमेंटकडे. सरांची अशी कमेंट होती की जर का जमिनीचे सरसनिरसमानाने वाटपच झाले नसतील तर मग खरेदीदारास परमनंट इंजंक्शनचा फायदा काय होईल. मुळातच आज जरी ज्या सहिस्सेदारांचं वाटप झालेलं नसेल तरी भविष्यात ते सहिस्सेदार वाटणीचा दावा करतीलच, ह्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ज्यावेळेस एखादा सहिस्सेदार उठून बसेल आणि भविष्यात वाटणीचा दावा करेल त्यावेळेस त्या चतुर्सीमासुद्धा बदलू शकतात. त्यामुळे ज्यावेळेस खरेदीदाराच्या ताब्यात प्रॉपर्टी असते त्यावेळेस तो एक प्रकारे प्रोटेक्शनच मागतो की माझ्या ताब्यात माझी प्रॉपर्टी आहे आणि प्लीज मला कोणीही डिस्टर्ब करू नये, माझ्या वहिवाटीस हरकत अडथळा करू नये. त्यामुळे टेम्पररी इंजंक्शनसोबत आपण परमनंट इंजंक्शन पण मागू शकतो. परमनंट इंजंक्शन म्हणजेच काय, निरंतर मनाई हुकूम. म्हणजेच कायमस्वरूपी आपण की मला कोणीही डिस्टर्ब करू नये असं एक इफेक्टिव्ह प्रोटेक्शन मागू शकतो. आता या संदर्भात माझे स्वतःचेच काही असे दावे आहेत जे चालवलेले आहेत, काही अनुभवातले आहेत. त्याचं एखाद दिवशी मी सविस्तर स्पष्टीकरण देऊन उदाहरणासहित स्पष्ट करेन. इतक्या सुंदर कमेंट केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर देत आहे. हा केवळ माझा व्हॉट्सअप नंबर आहे. योग्य कायदेशीर सल्ल्यासाठी, माहितीसाठी कॉल बुक करू शकता. सल्ला फी आकारली जाईल. धन्यवाद.